फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द मिनी व्लॉग. सिम्बा आज फायनली आपल्या दीदीच्या घरून स्वतःच्या घरी प्रस्थान करत आहे. तो त्याच्या मम्मी पप्पांना पिक करायला जाणार आहे स्टेशनला आणि तो तिथून त्यांच्याबरोबर घरी निघून जाणार आहे. हा दिवस माझ्यासाठी खूपच डिफिकल्ट आहे. बट एनीवेज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मम्मी पप्पांना बघितल्यानंतर सिम्बाची रिएक्शन काय होती आणि हा व्हिडिओ सगळा सिम्बाबद्दल आहे. इफ यू आर अ कॅट लवर, इफ यू आर अ पेट लवर, देन दिस इज फॉर यू. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब जरूर करा. अरे कसला बसलाय सिम्बू, भारी मस्तच. कसा दिसतोय, किती क्यूट, किती बाय चंपा. कुठे चालला तू? हा, कुठे चालला? एरवी झाला ओला उबर मधून येताना असा नुसता हप्के मारतो. आता बघा कसा बघतोय. काय बघतोय तू पिल्लू? गणपती बाप्पाला बघतोय. बिल्ला सरायला बाहेर ठेवलास. बेंडा कसा? अजिबात नको. हे साहेब आमचे डेंजर प्राणी आहेत. ते असेच बरे. बेंडा बाहेर ठेवलास का? नको, मला नाही चालत थांबायचं. शिंबू वाट बघतोय मम्मी पप्पांची. कोणाला घ्यायला आलो आपण? हे पिल्लू 15 ते 20 दिवस माझ्या बरोबर होता सिम्बा. आता तो चाललेला आहे याचं मला फार फार दुःख होत आहे. माझा टाइमपास होता, माझा टाइमपास. सिम्बा खूपच गोड आहे. आय एम रिअली गोइंग टू मिस हिम. आजचा दिवस खूपच हेक्टिक होता. पण सकाळी मी कॉन्फरन्सला गेलेली, 9ला गेलेली, 6 वाजता संध्याकाळी आली. त्याच्यानंतर आज ॲन्युअल असेसमेंट भरायचं होतं कुठल्याही परिस्थितीत, कारण इन्क्रीमेंट्स येणार आहे. सो आज फायनल डेट होती. सो त्याला ऑलमोस्ट मला 3-3.5 तास लागले ॲन्युअल असेसमेंट भरायला. आणि KRAs आणि गोल बघितल्यानंतर असं वाटलं बापरे, एवढं काम केलं वर्षभरात मी. एनिवेज, सो त्याला खूप वेळ गेला. त्याच्यानंतर जेवली, मग सिम्बूची सगळं तयारी केली. फायनली आम्ही निघालो आणि आता वाजलेले आहेत 11:15. तर हे लोक 12 वाजेपर्यंत येतील. मग यांना डोंबिवलीला सोडणार. मग त्यानंतर मी परत माझ्या घरी जाणार. त्यानंतर उद्या मला परत सकाळी कॉन्फरन्सला जायचं आहे. अगेन द सेम रुटीन, 9 ते 6 अंदाजे असणार संध्याकाळपर्यंत. सो दॅट्स हाऊ इट इज गोइंग राईट नाऊ. इट्स व्हेरी बिझी. पण या सगळ्या गडबडीमध्ये एकच गोष्ट कॉन्स्टंट होती लास्ट 15-20 दिवसामध्ये, ते म्हणजे माझ्याबरोबर सिम्बू होता. आणि मला इतकी मजा यायची. ऑफिसवरून आली की तो धावत एकदम करत आवाज करत, तर खूपच मजा यायची. डोर ओपन केला की तिकडून तो धावत यायचा. सो दॅट वॉज द बेस्ट फिलिंग. आणि मी त्याच्याबरोबर खूप गप्पा मारायची आणि तो नेहमी माझ्याबरोबर रात्री यायचा जवळ. सो इट वॉज लाईक आय कॅन नॉट एक्सप्रेस इन वर्ड. पण आता आय एम गोइंग टू मिस हिम. मग अशी मला थोडंसं इमोशनल पण फील झालेलं. सिम्बूला आता मला बोलतात ना, हे मला बिलकुल आवडत नाही. आय जस्ट हेट दिस फिलिंग. आता वाट बघता बघता पाऊण तास झालेला आहे. सिम्बा पण कंटाळला आहे. मम्मी पप्पा कधी येत आहेत? सरप्राईज. तर मजा बघा फक्त बाबूची. दिसलं का तुला? ए, दिसलं कोण? चुनी, कोण आहे? कोण आलं? बघतोय कसा. अरे अरे देवा. ओ चिंब्या, ले माझी पप्पी, अरे माझं बाळ, माझे सोनू पणा भेटली. मम्मीकडे ये. अरे बापले. एवढा वेळ सिम्बा कधीच कोणाकडे थांबत नाही, पण पप्पांकडे एवढा वेळ बसलेलं बघून मला तर खूप जलस झालं फील. एनिवेज, तुम्हाला हा सिम्बाचा व्लॉग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.